नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये। सकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे। सर्वात पहिला कुकर लावून घेतला, कारण आता कुकर खूप लवकर थंड होत नाही। डाळ भात बटाटा कुकरला लावला आणि कुकर आता होईपर्यंत इकडे बटाट्याच्या भाजीची तयारी। कणिक मळून घेतली चपातीसाठी। कणिक छान मुरली की चपात्याही छान येतात। तर कुकरही थंड झाला होता। डाळ काढून फोडणी घातली आमटीला। शेवग्याची शेंग घालून आमटी केलेली आहे। शेवग्याच्या शेंगामुळे आमटीला अप्रतिम चव येते। खूप छान टेस्टी होते ही आमटी। तुम्ही एकदा नक्की करून बघा शेवग्याची शेंग घालून आमटी, तुम्हालाही फार आवडेल। चल आता माझी इथं आमटी तयार झालेली आहे। मी आता बटाट्याची भाजी लगेच तयार करून घेते, कारण माझं आता बरंच काम बाकी असल्यामुळे मला पटपट स्वयंपाक करायचा आहे। बटाट्याच्या भाजीला फोडणी घालून झालेली आहे। इकडे चपात्याही करायला घेतलेल्या आहेत। आता मुलाचं स्कूल हाफ डे झाला असल्यामुळे तो लगेच शाळेतून घरी येतो माझं काम आवरेपर्यंत। आज त्याच्या शाळेमध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशनही होतं। तो आता आलेला आहेच। त्याला शाळेमध्ये त्याच्या DTSच्या एक्झाममध्ये त्याचा सेकंड रँक आलेला आहे। त्यालाही ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळालेला आहे। तर तोच मला तो दाखवत होता। मी म्हणलं चल जरासे फोटो आणि शूट घेऊया, तर तेही घेतलं। आणि मी आता डायरेक्ट 6 वाजता आलेले आहे टेरेस गार्डनमध्ये। तर हे असं आहे माझं टेरेस गार्डन। अनेक प्रकारचे झाडं आहेत ह्या कुंड्यांमध्ये। तर एका महिन्याखाली ह्या झाडांची कटिंग केली होती। तर बघू शकता सगळ्या झाडांना आता छान पानं बहरलेले आहेत, कोळी कोळी। आता ह्या झाडांना 2 टाइम पाणी घालायला लागतं उन्हाळ्याचं, कारण उन्हामुळे झाडांना 2 टाइम पाणी नाही घातली तर सुकतात। त्यामुळे 2 टाइम पाणी घालणं हे गरजेचंच आहे। तर हे आहे मोगऱ्याचं झाड। ह्याची सुद्धा कटिंग केली होती। ह्याला सुद्धा आता किती छान फुलं आणि पानं आलेले आहेत, म्हणजे आता कळ्या आलेल्या आहेत, त्या उमलतच आहेत सोडा। आता एवढे मोगऱ्याच्या कळ्या बघून ना ह्या झाडापाशी गेले की सुंदर असा वास येत आहे मोगऱ्याचा। चला आता इथून पुढे जाऊया ह्या लिंबोणीच्या झाडाकडे। छोटे छोटे लिंब ह्या लिंबोणीला आलेले आहेत, बघू शकता। कुंडीमध्ये सुद्धा इतक्या लगेच लिंबू येत आहेत, हे मला आश्चर्य वाटतं। आता हे हँगिंग प्लांट आहेत, गॅलरीमध्ये असतात हे, पण गॅलरीची स्वच्छता करत असल्यामुळे ह्याला टेरेसवरती आणलेलं आहे। हे आहे कोरपडीचं झाड माझं। खूप जुनं असल्यामुळं ना आता उन्हामुळे खराब होत आहे। ऊनच तसे कडक आहे। हे झाड कॅक्टसचं आहे काय दुसरं कशाचं आहे ते मला नाव कमेंटमध्ये नक्की सांगा। एक एक करून मी सर्व झाडांना पाणी घातलं। मग नंतर सर्वजण रात्री घरी आलेली फॅमिली, आणि आमच्या घरूनच जेवायला जायचं होतं। तर